नमस्कार मंडळी. तर मी गेले होते कुठे ते आता तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. तर मी गेले होते ठाण्याला टिकुजिनीवाडी रिसॉर्टला. माझा ब्लॉग हा कंटिन्यू बघा. खूप छान आहे रिसॉर्ट आणि मी एंटर केलेलं आहे. एंटर केल्यानंतर बाजूला तिकीट काउंटर आहे. खूप गर्दी होती ह्याच्यावर, खूप गर्दी होती. दुपारीही पब्लिक येत होती आणि मी पुढे जात आहे आणि मी तिकीट घेतलं आणि तिकीट घेतल्यानंतर मी पुढे गेल्यानंतर तिथे चेकिंग करतात बॅगा सर्व आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅगेला व्हाईट कलरचा कागद लावतात. तर मी तिकीट घेतलं. तिकीट आहे पर पर्सनल ₹950 950. नंतर मी आतमध्ये गेल्यानंतर असं आजूबाजूला बगीचा आहे. बगीच्यामध्ये सगळी चिकूची झाडं आणि खाटं आहेत. खूप पब्लिक आधीच गेले होते. सुरू झालं नव्हतं. 9चा टायमिंग आहे. 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर असं लाईटीचं असं हे आहे दगडावरती. छान वाटत होतं ते. पुढे गेले, एंटर केलं आणि बघितलं तर आले मी रिसॉर्टला. पाणी बघितलं मी, खुश झाले खूप. त्याच्यानंतर मला लागली भूक म्हणून मी नाश्ता केला. नाश्त्याला मागवले नूडल्स. छान होते. त्याच्यानंतर मग मी बोलले थोडा वेळ बसते आणि मग बसले खाटावर. खाटेवर बसल्यानंतर थोडंसं रिलॅक्स वाटलं. असं वाटतं गावाला जसं आपण बसतो तसं. त्याच्यानंतर बोलली चला आता रिसॉर्टला आपण जाऊया. मग रिसॉर्टला पाण्यामध्ये गेले, थोडे भिजले आणि भिजल्यानंतर मग पुढे बघितलं तर तिकडे रेन डान्स चालू होता. तर रेन डान्सच्या इथे मी गेले. तर मग अशा प्रकारे आहे बघा पत्थरमध्ये. मग मी बोलली चला रेन डान्स. मग रेन डान्सला गेले. इथे खूप सारी पब्लिक नाचत होती, एन्जॉय करत होती. मग ते लहान मुलांपासून असं ते मोठ्या वयोवृद्धापर्यंत सगळे एन्जॉय करत होते रेन डान्समध्ये. नंतर तिथे मला दिसलं तर खूप गाणी नवीन नवीन लागली होती. तर खूप सारे एन्जॉय कर. मग मला दिसलं तिकडे रिंग. तर मग मी त्या रिंगच्या आतमध्ये गेले. खूप मजा आली. पाणी पूर्ण अंगावर असं फवारे येत होते. मग इकडे मी थोडीसं एन्जॉयमेंट केली आणि फवारे असं वाटत दिसतच नव्हतं पाण्याचे जेव्हा फवारे येत होते. असं बर्फ वाढत होता आणि मग एन्जॉय केलं इथे. म्हणजे मी पूलमध्ये नंतर राईडमध्ये गेले मी आणि राईडमध्ये खूप मजा आली. त्याच्यानंतर इथे सुद्धा खूप असं वाटतं आपल्या बघा मुंबईमध्ये पाणी भरतं तसं पाणी भरलं, पाऊस पडतो असं वाटत होतं. नंतर मग मी स्विमिंग पूलमध्ये गेले. तिकडे असं वेव पूल होता. तिथे मी एन्जॉय केला. टायमिंग होते तिथे वेव कधी येणार याचे आणि त्याच्यानंतर मग मी पूर्ण रिसॉर्ट हे केलं, कॅप्चर केलं आहे बघा. अशी चिकूचीच झाडं सगळीकडे होते. त्याच्यानंतर ह्या अशा राईड होत्या वेगवेगळ्या. इथे मी सर्वीकडे गेले तेव्हा खूप छान छान राईड होत्या मोठमोठ्या. त्याच्यानंतर मग मला आवडलं ते इथे. हे बघा इथे मला आवडलं खूप. इथे खूप छान होतं. इथे आपण बसलो की एकमेकांना पुढे जातच नव्हतं आपल्या स्वतःच्या ह्याच्यावरून. एकमेकांना धक्के देत आणि खूप इथे गर्दी होती आणि मग एकमेकांना धक्के देत देत सगळे जात होते. त्याच्यानंतर समोरच ना असे पाण्याच्या फवाऱ्यांचे हे येत होते. तर मी पाण्याच्या फवाऱ्याच्या ह्याच्यात गेलं तर भीती वाटत होती आपल्यावरती बर्फ पडतो की असं दिसतच नाही. आपल्या अंधार असा म्हणजे डोळ्यावरती हे होतं. काय होतंय काय माहिती. आणि मग मी ह्या साईडून त्या साईडला गेले. मग मी बाहेर पडले आणि त्याच्यानंतर अजून पुढे गेले तर अजून बर्फासारखी अशी लादी कशी असावी तसं पुढे होतं. तर थोडंसं भीती वाटत होती. अय्या बापरे 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 आपला कोणते धक्का, मला प्लीज हेल्प करा लवकर, मला पुढे जायचं आहे. खूप असे हे होते की पुढे जाऊच शकत नव्हते बघा. खूप गर्दी होती. त्याच्यामुळे एकमेकांना धक्के बघा असे फवारा येत होता आणि त्या फवाऱ्यातून आपल्याला आतमध्ये जाऊन त्या साईडला यायचं होतं. तर आता आपण असं पुढे जात आहोत. फवारा आपल्या अंगावर पडत आहे आणि आपण पुढे गेल्यानंतर अजून एक फवारा आहे त्या साईडला, तुम्हाला दिसत असेलच. तर बघा आता त्यातून मी कशी बाहेर येते. बघा मी आली. तुम्ही मला पाहिलंत. आले मी बाहेर. प्लीज मला कोणते धक्का मारा लवकर, मला बाहेर यायचं आहे. आले मी बाहेर. बाहेर आल्यानंतर पुढे गेले आणि खूप ह्याच्यामध्ये मला मस्त वाटलं. खूप पब्लिक इथेच होती. एन्जॉय वाटलं. त्याच्यानंतर मग मी पुढे गेले. मला लागली खूप भूक. मग विचार केला आता काहीतरी जेवते हेवी. मग मी जेवले. तर जेवणामध्ये खूप छान होतं. आपली व्हेज थाली घेतली मी. डाळ, भात, कांदा, लोणचं, पापड, पुरी आणि भाज्या होत्या 2 व्हेजिटेबल आणि छोले होते, ताक होतं आणि माझं लक्ष फक्त आपल्या फेवरेट आमरसवर होतं. म्हणून मी पहिलाच घास आमरसचा घेतला. नंतर सर्व टेस्ट केलं आणि आमरस खूप छान होता. टेस्ट केलं असं वाटत होतं काहीच खाऊ नये, फक्त आमरस खावंसं असं वाटत होतं. पण खूप जण हेच घेत होते आणि ही थाली होती
₹280 ही फुल थाली आहे. खूप होतं तिथे. चायनीज होतं, साऊथ इंडियन होतं, व्हेज होतं आपलं, नॉनव्हेज नाही तिकडे. आणि गोलेवाले होते, खूप होते, आईस्क्रीमवाले होते. नंतर हे काय ते आपलं म्हणजे डिशेसमध्ये खूप व्हरायटी होत्या. ज्युसेसमध्ये जसं थंड असतात, कोल्ड्रिंकमध्ये सर्व होतं. पावभाजी होती, खूप होतं. चायनीजमध्ये पण खूप व्हरायटी होत्या. कोंबो होतं, सिंगल होतं, भरपूर होतं. आणि मी खूप ताव मारला आणि एन्जॉय केला. मस्त होतं जेवण, घरगुतीसारखं वाटत होतं, त्यामुळे खायला मजा आली मला. त्याच्यानंतर थोडासा रिलॅक्स करायला म्हणून मी खाटेवरती झोपायला गेले. आणि खाटेवरती झोपायला गेले तर पूर्ण चिकूच्या झाडाखाली खाटा ठेवल्या, त्यामुळे खूप मजा येते. खूप ठिकाणी हे असं आहे, 1, 2 नाही तर 4-5 असे होते, भाग केले होते. तर खूप छान मजा आली. चिकू शोधत होते मी आणि मला चिकू सापडत होते आणि मग भेटले, कारण छोटे छोटे चिकू होते पण मोठे सापडत होते. मला मोठा चिकू दिसला. मग मी तो कॅचअप केला की बघूया आता काय दिसतं आपल्याला. दिसतोय तुम्हाला सुद्धा? तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला चिकू दिसला का, आणि तुम्हाला किती चिकू दिसले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा प्रत्येक ठिकाणी अशी मस्त अरेंजमेंट केली, साफसफाई होती, त्यामुळे मजा वाटत होते. आणि मग तिकडून मी निघाले आणि बोलली चला आता पाळणा बिळण्यात बसूया. तर मग तिकडे होते कप बशी, त्याच्यात मी बसल्यानंतर पाळण्यात गेले. तर हे होतं पाळणा, मस्त असा वाव झुळा होता. बापरे, भीती वाटत होती उडताना. तर अशी मी उडत होते. आणि त्याच्यानंतर मी गेली ट्रेनमध्ये, बोलली चला थोडंसं ट्रेनमध्ये एन्जॉय करूया. तर ट्रेनमध्ये गेले आणि ट्रेनचं स्टेशनवरती मी बसलेली आहे. मग बसल्यानंतर ट्रेनमध्ये बसल्यानंतर मग आजूबाजूला असं हे होतं, बैलगाडी, उंट किंवा जिराफ, हरिण, हत्ती, हे सगळे प्राणी होते, विहीर होती आणि असे पाळणे होते बघा या साईडला. फुलांच्या झाडांच्या बागा खूप आहेत, त्यामुळे तिकडे थोडासा थंडावा वाटतो. फुलंच फुलं सगळीकडे. आणि मी ट्रेनमध्ये खूप एन्जॉय केलं. ह्या ट्रेनच्या पट्टीवरती आपण चालू शकतो, पण आपल्या रिअलमधल्या ट्रेनच्या पट्टीवर चालणं म्हणजे डेंजरस आहे. तर प्लीज तुम्ही रिअलमधल्या ट्रेनच्या पट्टीवर जाऊ नका. आता माझं स्टेशन आलेलं आहे आणि मी उतरत आहे. ट्रेनला बाय बाय करते. त्याच्यानंतर मी गेले जंगल सफारीला. तर त्याच्यामध्ये मला पहिले सापडले आहेत आपले ओळखलात का ह्यांना? तर मला कमेंटमध्ये सांगा ह्यांना काय बोलतात. तर खूप होते छान छान. बघा असे हलतायत. त्याच्यानंतर मला दिसला एक मंकी हलताना. असं वाटतं की ना हा जो प्राणी ना आपल्या अंगावरती अटॅक करेल. तर प्लीज मला कमेंट करून सांगा हा प्राण्याचं नाव काय आहे. मला तर माहिती आहे पण मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे. ते बघा असे वेगवेगळे होते तिथे. त्याच्यानंतर पुढे गेले तर मग मगर होती. मगर, कुत्रा हे सर्व होतं तिथे. बघा आलेली आहे मगर. तिथे कुत्रा आहे बघा. आणि त्याच्यानंतर पुढे आहे त्याच्या पुढे आहे बघा, त्याच्या पुढे आहे की ना छोटंसं अंड्यातून आलेल्यानंतर हे बघा, हे झाडावरती चढतंय, प्रयत्न करतंय. आणि पुढे आहे अंड्यातून बाहेर आलेलं, हे बघा. बघून थोडी भीती वाटत होती. काय काय हलत होते, काय काय नाही हलत होते. बघा हे साप आहे, झाडाला विणलेला असा साप होता मोठा. मग ही जंगल सफारी माझी पूर्ण होतच होती. त्याच्यानंतर संपली आता जंगल सफारी. त्याच्यानंतर मी पुढे गेले आणि मग मी बोलले चला आता आपण पाळण्यात अजून बसूया. म्हणून मी ह्या हत्तीवाल्या पाळण्यात बसले. आणि हा पाळणा खूप छान होता, असा वर खाली होत होता. तर थोडी भीती वाटत, ओरडत होते सगळे. आणि मजा आली या पाळण्यात बसायला मला. हेअर माझे असे उडत होते हवेमध्ये, तर थोडं मजा वाटली. खूप वाटली मजा की हत्ती आपल्याला, बापरे आपण हत्तीवरती बसलो असं वाटत होतं. हे बघा मज्जा वाटत होती. हे बघा वर खाली होते बघताय. ती बघा पुढची. आणि पुढे गेले तर चिकूची झाडं. मग बोलली चला आपण बघूया किती काय आहे अजून. तर ही मग चिकूची झाडं होती खूप छान छान.
त्याच्यानंतर मग मी ह्या पाण्यात बसले. थोडा डेंजर पाण्याला उलटा सुलटा होत होता. आणि दुसरा पाळणा होता तो तर ह्याच्यापेक्षा डेंजर होता. बापरे! मी खूप घाबरले आणि त्यामध्ये खूप घाबरत होते. मुलीच काय, मुलं ह्याच्यामध्ये खूप घाबरून ओरडत होते एका साईडला बसायचं. ह्याच्यात तुम्ही एकदा नक्की बसा. त्याच्यानंतर कधीच बसणार नाही तुम्ही. असं वाटणार आपण पडतोय की काय. त्या काठीला धरायचं होतं. खूप डेंजरस होता हा पाळणा. एकच व्यक्ती बसू शकते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे होतं, मी जाताना निघाले ना, मग एन्जॉय केला आणि मग निघाले. निघताना मला हे दिसलं, मग मी पाणी येत होतं असं दगडातून. त्याच्यानंतर टिकुजीनी वाडीला मी थँक यू फॉर व्हिजिट केलं. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि शेअर करा ब्लॉग आणि लाईक शेअर कमेंट मला नक्की सांगा की कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग. तोपर्यंत मी दुसरा ब्लॉग येईपर्यंत तोपर्यंत ह्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या आणि खूप सपोर्ट करा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तोपर्यंत थँक्यू गाईज. आणि बघा मला जाता जाता हे दिसलेले आहे शंकर भगवानची मूर्ती. ओम नमः शिवाय. आणि हे रेट दाखवले होते खाण्यापिण्याचे. आणि त्याचबरोबर इथे बाजूला आपण कुठल्या कुठल्या राईट आहेत ते सुद्धा होते तिथे. हे बघा हे असं बाहेर जाताना हा नजराणा होता. आपण जे जेवायला घेतलं नाश्ता विष्टा ते होतं. हे बघा हे असं होतं कॅन्टीन. मोठं होतं खूप. चायनीजचं इथे होतं. त्याच्यानंतर इथे व्हेज थालीचं होतं जे मी खायला घेतलेलं. आणि सिटिंग अरेंजमेंट खूप होते. खूप भरलेलं त्यामुळे काही काही जण झाडाखाली सुद्धा बसले होते. हे बघा असं होतं. चिकूचित झाडाच्या खाली आपण सगळे बसतोय. हे रेट्स होते आपण काय काय खाणार त्याचे. वेगवेगळ्या ठिकाणी असं तिकडे साईडला कुपन घ्यायचं, पैसे पे करायचे, नंतर मग इकडे यायचं. आमरस तर खूप होता. ताक ह्या साईडला होतं. खूप होते. आणि आपण जे जे काही राईड्स करत ते कुठे पे तर करायचे नाहीत ना, एकाच ह्याला पे करायचे ते बोट राईडला. त्याच्यानंतर टिकुजीनी वाडीला मी बाय बाय केलं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. तोपर्यंत बाय बाय.